तुम्हाला माहिती आहे का, गणपती बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य का बरं दाखवला जातो? 21 या अंकाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. 21 हा अंक म्हणजे आपले 5 ज्ञानेंद्रिये, डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा, 5 कर्मेंद्रिये, हात, पाय, वाणी, उत्सर्जन अवयव, प्रजनन अवयव, पंचप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, तसेच षट विकार, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह, ह्या सर्वाची एकूण बेरीज 21 अशी होते. गणपती बाप्पा समोर 21 मोदकांचा नैवेद्य दाखवण्यामागील कारण म्हणजे आपण गणपती बाप्पा समोर तन, मन, प्राण आणि विकार या सर्व समर्पण भावाने नतमस्तक होतो. 21 मोदकांसोबतच गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी, 21 जास्वंदांची फुलं आणि 21 लाडू अर्पण केले जातात. या सर्वामागील एकच भावना असते, ते म्हणजे आपण सर्व समर्पण भावाने बाप्पा समोर नतमस्तक होतो. मोदक या शब्दाचा अर्थ म्हणजे आनंद देणारा. आपला गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आणि सुखकर्ता आहे. भक्तांचे विघ्न हरून तो त्यांना आनंद देतो. म्हणून हे आनंदाचे प्रतीक असलेले मोदक बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. गणपती बाप्पाचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर हे मोदक प्रसादाच्या रूपाने सर्व भक्तांना वाटले जातात, ज्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्वांना मिळतो. वक्रतुंड, एकदंत, धूम्रवर्ण अशी गणपती बाप्पाला अनेक नावे आहेत. गणपती स्तोत्रामध्ये गणपती बाप्पांच्या 12 नावांचा उल्लेख केला आहे. याच गणपती बाप्पांच्या 12 नावांची कथा उद्यापासून या गणेशोत्सवात आपल्या चॅनलवर येणार आहे. त्या कथा जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.